नाडी तुझी सूर्यनाडी भेदून घे आणि दोन्ही नाड्या उघडल्यानंतर तुझे दोन्ही मेंदू कामाला लागतील आणि तू जिंकशील. कारण दोन्ही मेंदू सोबत काम करतायत. मन आणि बुद्धीचं तादात्म्य. जिथे मन आणि बुद्धीचं तादात्म्य नाही तिथे हार पक्की आहे. मुलगा वर्गात बसलाय, शिक्षक गणित शिकवतायत, डोळे चेहरा कान सगळं शिक्षकाकडे आहे, पण मन मात्र घरी गेलं. मन वेगळ्या दिशेला आणि बुद्धी वेगळ्या दिशेला. त्याच्या डोक्यात गणित कधीच जाणार नाही, कधीच नाही जाणार. हे मन आणि बुद्धी एकत्र आणणं मय्यर्पित मनोबुद्धिर मामे वैश्यत्य संशयम असं म्हटलं त्यांनी. मय्यर्पित मनोबुद्धिर, मन आणि बुद्धी दोन्ही अर्पण कर म्हणजे तुम्हाला प्राप्त करशील. मला प्राप्त करशील म्हणजे कोणाला? विजयाला प्राप्त करशील. तुला विजय मिळवायचा असेल तर मन आणि बुद्धीचं तादात्म्य करायला शिक. आता मेंदूचं तादात्म्य श्वासोच्छ्वासानं होतं हे कळालं. ऑक्सिजन लेवल वाढली की बॅलन्स होतो. पण मन स्थिर करण्यासाठी काय, याचं उत्तर शोधावं लागेल आपल्याला. आणि ते प्रत्याहारात सुरू होतं. ते कारण यम नियम आसन प्राणायाम पुढची पायरी प्रत्याहार आहे. प्रत्याहारासाठी त्याने श्लोक सांगितला की तुला कासवासारखं होत आलं पाहिजे. कुर्मोंगानीव सर्वशः इंद्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. तुला कासवासारखं होत आलं पाहिजे. कासवाला जसे 6 पाय म्हणजे 6 अंग आहेत, 4 पाय आहेत, 1 डोकं आणि 1 शेपूट आहे. आणि वेळ आली की तो ते 6च्या 6 अंग आतमध्ये ओढून घेतो आणि त्यांच्यावर संयमन करतो आणि त्या कवच्या खाली येतो. योगाच्या कवच्या खाली यायचं असेल तर आपल्याला आपली पंचेंद्रिय आणि 6वं मन, मनःषष्ठेनेंद्रियाणि, मन हे 6वं इंद्रियच आहे असं भगवद्गीता म्हणते. मनःषष्ठानेंद्रिय आणि 6ष्ठ इंद्रिय आहे, 6वं इंद्रिय आहे. त्याच्यावर आपल्याला आपला संयमन आणता आलं पाहिजे. मग आपल्या जिभेवर संयमन आलं पाहिजे, आपल्या कान, बाकी सगळ्या गोष्टींवर येतो, जिभेवरच येत नाही. आणि जिभेला खरं म्हणजे विषय 2 दिलेले आहेत. एक कसा, शब्द हा विषय कानाचा आहे हे मान्य आहे, पण सगळे शब्द बाहेर जिभेतूनच पडतायत. म्हणजे बाहेर पडणारे शब्द आणि आत जाणारं अन्न हे 2 विषय आहेत. रसना हा पण विषय तिथेच आहे, त्याच्यावरही कंट्रोल अवघड आहे. आणि बोलायचं तर विचारूच नका. मला जे वाटेल ते मी बोलणार. समोरच्याच्या मनाचा फुगा फुटलाच पाहिजे. टचकन माझी जीभ काढायची, टाचणीसारखी टचकन टोचायची, टोचरं टोचरं बोलत राहायचं. किती आनंद वाटतो मला त्याच्यात. खरा अंतरंग योग सुरू होतो प्रत्याहारातच. प्रत्याहारातला काही भाग हा बहिरंग योगात आहे, काही भाग अंतरंग योगात आहे. प्रत्याहार म्हणजे बहिरंग योगातून अंतरंग योगातला प्रवेश आहे. आपल्या पंचेंद्रियांवर आणि मनावर संयमनाचे छोटे छोटे प्रयोग करणं. फार मोठं काही नाही करायचंय, सिंपल थोडं थोडं छोटं छोटं करायचं. घरी गेल्यावर डोळे मला किती वेळ न मिटता पाहता येतं. आरशात बघा स्वतःच्या डोळ्याकडे. पापणी लावली नाही पाहिजे. किती वेळ होतं, अर्धा मिनिट, पाऊण मिनिट, 1 मिनिट, 1.5 मिनिट. ट्रायल करून पहा की मला माझ्यावर संयमन किती वेळ करता येतं. एखादी गोष्ट नाही करायची ठरली म्हणजे नाही करायची असं किती वेळा करता येतं. 1 आठवडाभर चहातली साखर सोडून पहा की नाही, 1 आठवडा नाही पिणार चहा साखर, काय होतं, चहाच पिणार नाही असं करून पहा 1 आठवडा. असं वेगवेगळ्या प्रकारांनी छोट्या छोट्या टेस्ट स्वतःच्या घ्यायला सुरू करा. तिथून प्रत्याहाराची सुरुवात होते. मी किती चालू शकतो. एखाद दिवशी काय ना प्रयोग की मला आज 15 किलोमीटर चालायचं. एका स्ट्रेचमध्ये 15 किलोमीटर मी चालू शकतो का? 2.5 तास लागतील, साधारण 3 तास लागतील जास्तीत जास्त, 3.5 लागतील. चला, लेट अस सी, लेट अस ट्राय. प्रयत्न करून पाहूया. छोटे छोटे चॅलेंजेस स्वतःसाठी उभे करायचे. मी सकाळी 6 वाजता उठत असेल तर 1 आठवडा मी 5 वाजता उठून पाहायचंय. काय होतं, हो घड्याळातला गजर त्या मोबाईलमध्ये वाचतो, पण मला त्यावेळेस स्वप्न पडत असतं. स्वप्नात माझ्या दारावर चोर आलेला असतो. तो बेल वाजवतो, मीच दरवाजा उघडतो, त्याला समोर पाहतो आणि कानाखाली आवाज काढतो. तो आवाज चोराच्या कानाखाली नाही, त्या मोबाईलवर फटकन मारतो. गप बस, परत झोपून जातो. आणि मग त्याच्यानंतर 1 तास 5 मिनिटात होतो. ही जादू झाली की नाही तुमच्या जीवनात कधी?
की 5 मिनिटं झोपावं वाटतं आणि एकदम 1 तासानेच उठतो आपण. रोज होतंय हो, रोज जादू होते सकाळी. आणि सकाळी पहिल्यांदाच जो हरतो ना, तो दिवसभरात कधी जिंकणं शक्य आहे का? पहिल्यांदाच हरला तो, उठल्या उठल्या हरला, उठतानाच हरला, तो कसा दिवसभरात जिंकणार आहे? हा प्रत्याहार जो आहे ना, की मी ठरवलंय ना इतक्या वाजता उठायचं, मी उठणार म्हणजे उठणार, इतकं मनाला सांगा की तो गजर वाजायच्या बरोबर 1-1.5 मिनिटं 5 मिनिटं आधी तुम्हाला आपोआप जाग आली पाहिजे. येते, आलेली आहे तुमच्यापैकी अनेकांना. आपला जीवलग मित्र येणार असतो ज्यावेळेस स्टेशनवर, किंवा माहेरचं कोणीतरी येणार असतं स्टेशनवर पहाटे 4लाच, आणि मी गजर लावते 4ला, 20 मिनिटं कमी असताना उठून गेलं पाहिजे स्कूटी घेऊन. 4:19 बरोबर जाग येते हो. आणि उठून बाकीच्यांना डिस्टर्ब होऊन म्हणून लगेच गजर बंद करून पटकन स्कूटीवर चालले, कारण जीवलग मित्र येणार आहे. जितकं प्रेम त्या मित्राविषयी येणार आहे ना, तितकं प्रेम स्वतःच्या विजयाविषयी वाटू नये की मला विजयी व्हायचंय. आणि म्हणून 4:20 मी 4:19 उठणार, आपोआप उठणार. नाही उठले तर गजर आहे, आलीच पाहिजे जाग, पक्की येते. याला प्रत्याहार म्हणायचं. आणि इथून पुढे सुरू होतो प्रवास तुमच्या अंतरंग योगाचा. इथून पुढे अंतरंग योगाचा प्रवास सुरू होतो. त्यातला त्यानं ज्यावेळेस विचारलं की कसे दिसतात हे सिद्ध योगी, हे समाधिस्थ योगी कसे दिसतात, ते कसे बसतात, ते कसे बोलतात, मला सांग ना जरा कृष्ण. त्यानं सांगितलं, प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मन्येव आत्मना तुष्ट स्थित प्रज्ञस्त दोच्यते. काय श्लोक दिलाय हो. आत्मन्येव आत्मना तुष्ट, आत्मनहि तुष्ट, संतुष्ट, स्वतःशी संतुष्ट राहणं म्हणजे स्वतः आत्म्याबरोबर संवादी होणं असा त्याचा अर्थ आहे. पण त्याचा दुसरा अर्थ हा पण आहे की मी स्वतःशी संतुष्ट आहे का? माझी संतुष्टी माझ्यावर अवलंबूनच नाही ठेवलेली, ती दुसऱ्यांवर अवलंबून आहे. तो असं बोलला तर मी खुश. व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा माझ्या नवऱ्याने मला दिल्याच नाहीत, मरा. तुमची संतुष्टी त्याच्यावर आहे का? यू बी हॅपी यार. देव नाही तर नको, काय फरक नाही पडत आपल्याला. आपण मस्त आनंदात जगावं. आपण आपल्याला म्हणावं हॅपी व्हॅलेंटाईन डे, आपणच आपल्याला म्हणावं ना, कशाला दुसऱ्यांनी कोणी आपल्याला म्हणायला पाहिजे. आत्मन्येवात्मना तुष्ट स्थित प्रज्ञस्त दोच्यते. आम्ही आमचे रिमोट कंट्रोल दुसऱ्यांच्या हातात दिलेत. तो माझ्याशी असं वागला तर मी खुश, तो माझ्याशी असं नाही वागला तर मी नाखुश, मला राग येईल. तो बटन दाबतो समोरचा, कुठ काय लगेच स्फोट होतो माझा, लगेच माझा क्रोध फुटतो बाहेर. आम्ही काय टीव्ही आहे का रिमोट कंट्रोल आमच्या दुसऱ्यांच्या हातात ठेवायला? पहिलं काम करायचं, आज आपला रिमोट कंट्रोल आपल्या हातात घ्यायचा, तर योगविद्या धाममध्ये आल्याचा उपयोग आहे. नाही तर काही नाही. आपला रिमोट कंट्रोल आपल्याकडे पाहिजे. पण माझा रिमोट कंट्रोल मी इतका बाहेर परिस्थितीच्या हातात. कारल्याची भाजी केली एखाद दिवशी घरात आणि मला ते आवडत नाही म्हटलं तरी नसता संताप. काय भाजी, मीठ नाही भाजीत. आमचा एक मित्र आहे मुंबईचा, सकाळी उठायला उशीर झाला, त्यामुळे घाईघाई आवरायचं, ऑफिसमध्ये जायचं होतं. घाईघाई आवरायला भरभर दाढी करायची होती, आंघोळ करून निघायचं होतं. त्या सगळ्या घाईमध्ये नेमका त्याचा पाय ठेचाळला उमऱ्यावर आणि अंगठ्याचं नखच उखडलं. अशा झणझण्या, रक्तबंबाळ झाला. पण वेळ नव्हता, इतका घाई निघायचं. पाण्याने धुतली ती जखम आणि कसा बसा तो बसला त्या लोकलमध्ये, पोहोचला ऑफिसमध्ये. पायातून वेदना उठत होत्या आणि 5-10 मिनिटं उशीर झालेला होता. त्यामुळे बॉसने ही काय वेळ यायची, काय सांगता त्याला, ते काय समजून घेणार होता का? बॉस माहित आहे कसा होता. त्यांनी सांगितलं, सॉरी सर, या फायली आहेत एवढ्या, आज कंप्लीट झाल्या पाहिजे, उशीर झाला तरी कंप्लीट करून जायचं. दिली, फायलीचा गठ्ठाच हातात दिला. आता ते पाहिल्यावर लक्षात आलं की संध्याकाळी 6:30-7 वाजणार. त्यानं सुरू केलं काम. संध्याकाळी 6:30-7 वाजता सगळं आवरलं. परतीच्या प्रवासाला निघाला. लोकलमध्ये आला. बसायला जागा नाही, एवढी गच्च गर्दी. उभा राहिला, पाय ठणकत होता. डॉक्टरकडे जायला दिवसभरात वेळ मिळाला नव्हता, पट्टी करायला वेळ मिळाला नव्हता. उभा राहिला. पुढच्या स्टेशनवर अजून गर्दी आत शिरली आणि कोणीतरी एक जण बूट घातलेला त्याच्या शेजारी उभा, कच्चकन पाय परत त्याच अंगठ्यावर पडला.
अशा तळपायातून मस्तकापर्यंत वेदना उठल्या, डोळ्यातून अश्रूच निघाले. पण काय इलाज आहे, काय करता येईना. स्टेशनला उतरला आणि रसवंती गृहात घामाघूम झालेला त्याला वाटलं रस प्यावा, म्हणून रस प्यायला गेला. खिशात हात घातला तर लक्षात आलं पाकिटच मारले कोणीतरी. रस पण नाही पिता आला आणि रिक्षाचे पैसे पण नव्हते. आता रिक्षा करून जावं असं वाटत होतं, पाय दुखत होता. लंगडत 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 घरी पोचला. प्रचंड पायातून कळा उठत होत्या. बेल वाजवली, बायकोनं दरवाजा उघडला. चेहरा पाहून बायकोच्या लक्षात आलं गडबड आहेच. सांगितलं हातपाय धुवा, मी वाढते. हातपाय धुवून आला, बसला टेबलावर बसला. पहिला घास घेतला आणि लक्षात आलं मीठच नाही. काहीच बोलला नाही हो. सगळी छान झाली म्हणाला भाजी. सगळं व्यवस्थित खाल्लं. मग बायको जेवायला बसली. बायकोनं भाजी, अरे याच्यात मीठच नाही म्हणाले. तुम्हाला कळलं नाही का? काय एखादं होऊन जातं असं, एवढं काय. मला सांगा, इथे 2 मार्ग होते त्याच्या हातात. काय वागायचं कसं. आयुष्याच्या ABCD मधली B म्हणजे बर्थ आणि D म्हणजे डेथ असतं, आणि मध्ये जो C असतो ना तो चॉईसचा असतो की आपण जगायचं कसं. या मधल्या कालखंडामध्ये बर्थ आणि डेथ, या मधल्या कालखंडात चॉईस काय माझा, C फॉर चॉईस. त्याच्या हातात चॉईस होता. एकतर शांत चित्तानं त्यांनी खाल्लं तो एक चॉईस होता, आणि दुसरा चॉईस होता एकदम भडका. सकाळपासून जे साचलं होतं ते काढायचं. मला सांगा, दोन्ही पैकी जर दुसरा पर्याय त्यानं वापरला असता आणि तो भडकला असता